नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि ह्या क्षणाचा आपण वर्षानुवर्ष वाट बघत असतो. तो क्षण आलाय. तुम्हाला वाटलं असेल आम्ही कुठे चाललोय, तर आम्ही चाललोय गणपतीला गावी. तर आता गाड्या वगैरे तर भरल्याच सगळ्या. आम्हाला तर सीटच नव्हती, कशी तरी माझ्या काकाने ॲडजस्ट करून दिले. आता आम्ही एका सीटवर आम्ही दोघं जण, पण सीट पण अशी भारी भेटले की डायरेक्ट पहिलाच. तर बघूया काय होतं. आता आमचा दादा शुभम दादा एकटा फालुदा खातो पुढं. तर आम्ही चाललोय सगळेजण. त्याला माहिती नाही की आम्ही येतोय म्हणून. तर बघूया आपल्याला फालुदा देतोय का हाकलतोय तो. तर बघूया. तर बघा रोडवरती नुसता कचरा झालाय, कारण गणपती हा सण हा मुंबईकरांसाठी एक नंबर असतो आणि कोकणकरांसाठी तर भरपूरच. तर चला बघूया आपण काय होतंय. आणि हा आमच्या गाडीचा ड्रायव्हर आहे. आता ड्रायव्हर मालक आहे काय. आम्ही रोज 55 लाखाच्या गाडीत हवा करतो ना. तर बघूया मित्रांनो. हा तर मंगेश फाळके आपल्या समोर उभे आहेत. आणि शुभम कुठे शुभम सत्कार कर आजचा शुभम दादा बघा. दादा काय सत्कार स्पॉन्सर जी आजची. मला वाटलं खातो का. तर बघूया आता दादा आम्हाला काय काय देतो. आम्ही खातो वगैरे आणि मग डायरेक्ट गाडीत बसू आपण. कारण गाडी सुटली नाही. मग आम्हाला नाही देणार ना. चालेल. काय खायचं. फालुदा खाऊया. आईस्क्रीमचं दुकान आहे बाहेरचा. माझा आईस्क्रीमचं दुकान आहे. माझ्या दुकानात कधी फालुदा खाल्ला ना. आता मी बाहेर रोडवरती फालुदा खातोय. बिस्लरी. अरे तू बारीक का झाला पण. जिम लावले ते जाऊ दे. टी शर्ट कसे आहेत आपले. बबन्या कम टू कोकण. पैसे घेऊन ये बाबा. अंकल फालुदा बनव जल्दी. कितना रे. मी ना पैसे देतो. ए दादा पैसे देशील ना. दादा यार काय दे ना पैसे. तर मित्रांनो फालुदा खाता खाता आपल्या समोर असं सुंदर गणपती बाप्पाचं दर्शन झालंय. तर बघा गाजवत नेत आहेत. नो प्रदूषण नो काय नाही. फटाके नाही उडत ना काय नाही. पण मजा येते सगळ्यांना. बघूया. भेटला यांनी फुल घेतला वाटता. हाफ घेतला बाबा. चॉकलेट मिल्क फालुदा तो 40 रुपये हाफ. दोन बोलते 2 मिनिटं. अंकल बना. अंकल बीबी से बात करो. चलो जल्दी बनाओ फटाफट. धंदा मंद आहे. फालुदा आताच भेटला आणि ह्याचा हाफ क्लास झाला. अरे का पण तू का असं करतोस का प्रत्येक टायमाला. आमच्या पुढं का असतो. आम्ही आताशी घेतलाय आणि ह्याचा खाऊन पण झाला. गाडी तिकडे गाडी थांबले. तुझ्या गाडीत आहे त्याच गाडीत मी आहे. ड्रायव्हर हे ते दादे. तू हे करशील ना. पावशील ना गावाला. मागच्या वेळेस सरकार काय करणार ना. कारण सगळे कमेंट तुझ्यावरतीच होते. मला बघ मला पाठी टाकणार. प्रॅक्टिस परफेक्ट. चला आम्ही मित्रांनो फालुदा वगैरे खातो आणि मग तुम्हाला गाडीत चेंबून बसणार आहे तेव्हा भेटतो. नाही रे स्टॉक घेतलाय ना. कसला. तर मित्रांनो आमचा दादा आता चाललाय. त्यांची गाडी पहिली सुटली आणि आम्ही लास्टला. हे असं तुला बरं वाटतं का घराचा त्रास करत. काय रे तुम्ही पहिला आणणार आणि आम्ही लास्टला का काय रे. वहिनीला नाव सांगणार आहे. काय बोलत होता अक्षताई. काय बोलत होता माहिती आहे का. मी जाऊ द्या माझा भाव म्हणून मी तुला सांगत नाही. चला तू कुठल्या गाडीत आहेस. ह्या ना मग जा ना. तू चालवणार आहेस ना गाडी चालवणार आहेस ना. कुठनं गाडी चालवणार आहेस. बघा आमच्या दादाचे मित्र बघा सगळे मोठे आणि आपले कुठले. तर आम्हाला गाडी भेटले आणि बबन पोरीशी बोलतोय. बाबन्या कम टू दुबई. कोकणला झाला तू. तू कोकणाचा थोडी आहे. आम्ही तुला गावातल्यानी बाहेर काढलाय. रात्र झाले रात्र. ची गाडी आता थांबली. कुठे थांबले रे. गाडीला जरा आमची गाडी थांबली पेट्रोल भरायला आणि सगळ्यांचे पैसे जमा केलेत. यश तुझे पैसे दिले का. दिलेस का खरंच.
मग काय खरंच दिले ते पाकिट खाली झालं हो बाकी काका पैसे मोजतात काका हे काका काका ऐकतच नाही दे ना मला दे ना मला दे ना मित्रांनो फायनली आम्ही पोचलोय पोलादपूरला आणि यशचं काहीतरी पार्सल आहे यशची आयटम येते वाटतं इथं कोणतरी यशची तिला काहीतरी पार्सल देतोय काय रे काय देतोय तुझ्या आयटम घेतले ना टी तर मित्रांनो आता आम्ही आलोय आम्ही गावावरनं येताना म्हणजे गावाला जाताना दरवेळेस आम्ही इथं थांबतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांच्या इथं आता यशची कोणतरी म्हणजे मित्र वगैरे त्यांना टी शर्ट वगैरे आम्ही सेम अशा आम्ही छापायला घेतो जर तुम्हाला पाहिजे तर त्याला DM करा थांबायचं आपल्याला नाही रे हा थांबायचे चहा बी घ्यायला थांबायचे तुझे मित्र कुठे आहेत पोलादपूर नको फिरायला तू आधी पार्सल दे आपलं आणि मग आपण जाऊया घरी सकाळी गणपती आणायला जायचा तर हे बघा यशच्या मैत्रिणी बसले तिथं मीटिंग चालू आहे त्यांची काय रे यायला पण टी शर्ट घेऊ आला का नाही तू आणलास ना तर दादाला फोन केला दादा आहे दुसऱ्या गाडीमध्ये त्याला फोन केला तर तो आत्ताशी त्यांनी कोलाड क्रॉस केला आहे आणि आम्ही पटापट निघून आलो आहे तर आमची गाडी छोटी आहे आणि त्यांची गाडी एक 40-50 सीटरची गाडी वाटतं तर बघूया आता तर आम्ही आता जरा तर भेटू आपण नंतर यशनी कॅडबरी घेतली बघा आणि बोलतो पैसे तू दे आता हा बोलतो माझ्याकडे पैसे नाहीत आणि ह्याचे आयटम हा कॅडबरी आणि मी पैसे देणार काय कुठून रूल सरकारने जरी रूल काढलाय का रे हा दाखव कॅडबरी दाखव अरे घेतलीच नाही आता दाखव ना तुला दाखवायची की नाही आपल्यासाठी घेतली खायला हा आपल्यासाठी घेतली खायला बघा गाडीत फोडायची गाडीत नाही फोडत ओमळीत आयटम आहे म्हणून हॅलो अंकल हे किती आहे 90 रुपीज काय बस तुझे आयटम आणि मी कॅडबरी देणार हा माझी तरी आयटम बिटम काय माहिती कुठं असेल ती बोलली तर आधीच प्रेमात पडेल माझ्या बाबा काय मी बोललो तो चल लवकर चल तर फायनली मित्रांनो आम्ही आता पोचलो आमच्या घरी आणि यश बॅग घेऊन आलाय तर आता बघूया घरी कोण कोण उठलेत सगळे उठलेच असतील कारण सकाळी 4लाच उठले असतील कारण गणपती आणायला जायचं आहे आणि आम्हाला ज्या टायमाला पोचायचं होतं त्याच टायमाला आम्ही पोचलोय तर बघूया कोण कोण आहे काय काय तर रे लवकर ये तू का बा आलो बघा आमचं किती प्रेम आहे आम्ही आल्याशिवाय वाडीला काय शोभा देत नाही ए तू चल घरी चल ना पहिला चल ना घरी बॅग बघ येतो नंतर कधी नंतर म्हणजे मी एकटा जाऊ आलो आंघोळ करून ये लवकर कदम इकडे आणि सुप्रीम कदम पण आहेत बघा आम्ही सगळ्यात पहिले आलो कधी झालं मग गाडी थांबवलेली आहे पप्पा झोपले हे बघूया तर आपले इथे सगळे जण बघू शकता तुम्ही मम्मी कुठे आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण मम्मी फेशियल करून आले आणि काय करते पाणी भरते मग तर बघू आता मस्त कपडे वगैरे घालू आम्ही आणि आता डायरेक्ट निघायचं गणपतीच्या आगमनाला नाही गणपतीचं डेकोरेशन नंतर दाखवायचं एडिया चला हो गणपतीचं डेकोरेशन बघा दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण सेम टू सेम केलेलं आहे तर फायनली मित्रांनो आम्ही आता निघालोय गणपती आणायला आणि वरट तर आम्ही सगळेजण चाललोय आता आणि आपला दरवर्षीप्रमाणे आजचा फिल्डर इकडे सगळी आताची पोरं बाहेर आलेत अजून म्हातारी कोतारी बाहेर नाही आलेत काय चल ना आपण तोपर्यंत फोटो काढू चल यशला घेऊन येऊ आपण यशला तर आम्ही आता यशला घ्यायला चाललोय यशची अजून आंघोळ बिंघोळ झाले का नाही बघून येऊ गावचं वातावरण बघा जगाच्या 4 आयटम आहेत इथं आयटम यशला घ्यायला हा बघा गाव येऊन किती वेळ झाला हा तरी अजून आंघोळच करतोय
एवढं एवढं ब्रँड इज ब्रँड. एवढा वेळ लागतो का आंघोळ करायला? ब्रँड इज ब्रँड. म्हणजे तू आता ही बॉडी घालणार? दाखव आपली नवीन छापलेली बॉडी दाखव. कधी आले कधी? हा आंघोळला गेली काय? घरात गणपती आहे, अजून आंघोळ. ती नाही, अरे ती भजनाची येड्या. एकच दाखव. 5. हा कशी आहे? दिसतंय काय नाव? दिसते ना दैवली. दादा चाललाय, आम्ही सगळेजण चाललोय गणपती आणायला, पण आमचा दादा पवारवाडीत चाललाय ना रे. उद्या पूजा आहे. चला उद्या 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 पूजा. गणपती उचललाय. मोरया मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पूर्ण चिकट आहे रस्ता डेंजर आहे. चिंबूल का नाही काय डोक्यात. गणपती बाप्पा मोरया. गणपतीचा जय जयकार. गणपती आला मोरया. गणपती बाप्पा उंदरावर. गणपती आला मोरया मोरया. गणपतीचा जय जयकार. गणपतीचा जय जयकार. गणपती आला. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. गणपती आला. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. चंद्रावर. गणपती बाप्पा उंदरावर. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. गणपती आला. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. पांडे पांडे लांब लांब लांब. ओ दरीला निडके. राधा कृष्ण राधा. हे राधा राधा कृष्ण राधा. राधा कृष्ण राधा. राधा राधा कृष्ण राधा. हे गोपाल कृष्ण राधा. गोपाल कृष्ण राधा. हे गोपाल कृष्ण राधा. हे राधा राधा कृष्ण राधा. राधा राधा कृष्ण राधा. हे राधा काय गाणं तुकाराम. बघतो कसा. वैर
बस 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामा के चला. तर मित्रांनो गणपती आणता आणता एवढा पाऊस झालेला. तर या वर्षी मित्रांनो पावसाने जरा घोटाळा केला, पण मजा आली. पावसात भिजत भिजत आलो आम्ही गणपती घेऊन. आता पहिला वरती एक झाला, वरचा गणपती एक गेला. तर राहिले 3 गणपती, एक ह्या घरात, एक त्या घरात आणि एक आपल्या डायरेक्ट घरात जाणार. मग घरात आपण भेटू डायरेक्ट. मित्रांनो आपल्या घरी गणपती आलेला आहे आणि आता त्याची इथं स्थापना होईल. इथं आज एवढी गलगल इथे ना, इथं आता वरून ये ना बाबा. इथं पडलो ना, मुंबईला जायचे वांदे. तर आम्ही चाललोय सगळ्यांच्या घरोघरी आरतीला. चला 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 सुरुवात करा. सुरू कर. हो दाखवतोय बघ. हा बघ, हा आमचा वाजपी आहे. हा सगळीकडे डोके वाजवतो. हे दाखव, तोंड दाखव, एकदा दाखवत. बोलतोयस बोला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, वाटा विघ्नाची. तर मित्रांनो तुम्ही आमच्या गणपतीचं आगमन बघितलं असाल आणि येण्याचा प्रवास वगैरे बघितला असाल. तर मी हा माझा ब्लॉग इथंच एंड करतो. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा. आणि जर चॅनल जर नवीन आला असाल तर फटाफट सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, म्हणजे माझी नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पोचून जाईल. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगपर्यंत. तोपर्यंत बाय बाय.